नमस्कार भक्तो, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. आठवड्याच्या कोणत्याही दिवशी घरातील मिठाच्या डब्यामध्ये ठेवून द्या. बस ही एक छोटीशी गुप्त वस्तू जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून, प्रत्येक दोषापासून, मग भले जरी वास्तुदोष असो, शनिदोष असो, या सर्वांपासून त्वरित मिळेल तुम्हाला मुक्ती. श्री लक्ष्मीचा तुम्हाला असा आशीर्वाद मिळेल ज्यानंतर तुमच्या जीवनामध्ये होईल धनवर्षा. बनाल तुम्ही महाधनवान. पैसा एवढा येईल की गरिबी विसरून जाईल तुमच्या घरचा रस्ता. बघतो, सर्वात प्रथम तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये जाऊन हे कळवा की काय तुम्ही आपल्या घरामध्ये एका छोट्याशा डब्यामध्ये मीठ भरून वेगळा डब्बा ठेवलेला आहे की नाही. आणि बघतो, जर वेगळा डब्बा ठेवलेला नसेल तर आजच जाऊन एक डब्बा अथवा बरणी त्वरित घेऊन या आणि त्यामध्ये मीठ भरून आपल्या घरामध्ये वेगळा ठेवून द्या. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या उपायाच्या बाबतीत सांगण्यात जात आहे, तर यामध्ये तुम्हाला फक्त या मिठाच्या डब्यामध्ये योग्य मुहूर्तावेळी एक गुप्त वस्तूला लपवून ठेवायचे आहे, जिच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. आणि मी स्वामी सेवा चॅनलचा ओनर स्वतः आपल्या घरामध्ये मिठाच्या डब्यामध्ये ही गुप्त वस्तू लपवून ठेवलेली आहे, जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच हिचा लाभ आणि अनुभव केल्यानंतरच या माहितीला तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, ज्याने की तुम्हालाही लाभ होऊ शकेल. आणि या गोष्टीविषयी मी तुम्हाला 100% खात्री देतोय की जसेच तुम्ही लोक तंत्रशास्त्राच्या अनुसार त्या गुप्त वस्तूला मिठाच्या डब्यामध्ये लपवाल अथवा ठेवाल, तर मानून चला, या उपायाला केल्यानंतर ना केवळ तुम्हाला तुमच्या जन्मजन्मांतरीच्या गरिबी, कष्ट, वास्तुदोष आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून त्वरितच मुक्ती मिळून जाईल, तर उलट जर तुम्ही या उपायाला अगदी योग्य मुहूर्तावर केलात तर मानून चला बघतो, तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव होईल. तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे रस्ते उघडले जातील. तुमच्या जीवनामध्ये जे धन येईल त्यामध्ये वृद्धी होईल. तुमचा बंद पडलेला व्यापार सुरळीत सुरू होईल. आणि मानून चला, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख, समृद्धी, वैभव व ऐश्वर्याची प्राप्ती होईल. तुमच्या घराची बरकत होईल. तुमच्या घराची उन्नती होईल. हा एक असा उपाय आहे जो ना केवळ तुमचा तर उलट तुमच्या कुटुंब परिवाराच्या जीवनामध्ये एक चमत्कारिक व सकारात्मक बदलाव घडवून आणेल. बघतो, या एका गोष्टीला अगदी व्यवस्थितपणे समजून घ्या की ज्या व्यक्तीच्या घरामध्ये जो मिठाचा डब्बा असतो तो सरळ सरळ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या आर्थिक स्थितीशी संबंध ठेवतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर एका घरामध्ये मिठाचा डब्बा रिकामी होऊन जातो तर याने तिच्या आर्थिक स्थितीवर खूपच मोठा फरक पडतो आणि त्या घराचा वास्तुदोषही खराब होऊन जातो. बघतो, मिठाशी संबंधित केला गेलेला दुर्लक्षपणा तुमच्या जीवनामध्ये गरिबी आणि परेशानींना घेऊन येऊ शकतो. मानून चला की जर तुम्ही मिठाशी संबंधित असलेल्या सावधानता पाळत नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कित्येक प्रकारच्या कष्टांचा सामना करावा लागू शकतो. परंतु तेथेच दुसऱ्या बाजूने जर तुम्ही मिठाशी जोडले असलेले ते उपाय करता ज्यांच्या बाबतीत तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेले आहे, तर मानून चला बघतो, तुमची तिजोरी ना केवळ धनानेच भरून जाईल तर उलट तुमच्याजवळ एवढे धन येईल की तुमची 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या येणाऱ्या पिढ्याही पैशांवर राज्य करतील. फक्त जर तुम्ही अपार धन समृद्धी प्राप्त करू इच्छिताय, धनवान बनू इच्छिताय, तुम्ही हे इच्छिताय की तुमच्या जीवनातून हर एक प्रकारच्या परेशानींच्या, बाधांच्या समस्या दूर व्हाव्यात, तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कष्ट व दोषांचा सामना करावा लागता कामा नये, तुम्हाला साक्षात महालक्ष्मीचे ते वरदान आणि तो आशीर्वाद मिळावा ज्यानंतर तुमच्या घरी कधीही धनाची कमी होऊ नये, तर आजच्या बस या छोट्याशा व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न पळवता अगदी बारकाईने ध्यान देऊन पहा. कारण की बघतो, मीठ ही एक खूपच साधारणशी वस्तू आहे आणि मीठ ही एक अशी वस्तू आहे जी की प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये असते आणि ही केवळ जेवणामध्ये घालण्याच्याच कामी येत नाही, तर उलट याचे कित्येक प्रकारचे अजूनही फायदे आहेत जे आपल्या पूर्ण घराच्या सुख समृद्धीशी जोडलेले आहेत. तर हो बघतो, या चिमूटभर मिठाचे काही फायदेही आहेत ज्यांना तुम्ही जाणून हैराण व्हाल. आता येथे हे होऊ शकते की तुम्हाला या सर्व अंधविश्वास गोष्टी वाटू लागतील, परंतु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये घराची सुख समृद्धी व इतर अनेक समस्यांसाठी या मिठाशी जोडले असलेले काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. या उपायांना केल्याच्या नंतर तुम्ही आणि तुमचा पूर्ण कुटुंब परिवार खूपच पुढे जाईल, खूपच प्रगती करेल. त्यामुळे जर तुम्ही लोक हे इच्छित आहे की श्री जगत लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर सदैव बनून राहावी, तर बघतो, पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून श्रद्धा भावनेने आणि पूर्ण विश्वासासोबत कमेंट्स बॉक्स मध्ये जाऊन त्वरित टाईप करा, लक्ष्मी माता की जय, श्री महालक्ष्मी नमः. सोबतच आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नावही टाईप करा.
तुमची इष्टदेवता लवकर तुमच्या सर्व मनवांची इच्छा पूर्ण करेल. तर पहा बघतो, तंत्रशास्त्राच्या अध्याय नंबर 112 मध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे की जसे एका मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या जेवणाची चव ही मिठाशिवाय अर्धवटच असते, अगदी तसेच दुसऱ्या बाजूने मनुष्याचे जीवनही मिठाशिवाय अर्धवटच मानले जाते. बघतो, हे मीठ ना केवळ घराच्या वास्तुदोषाशी संबंध ठेवते, तर घरातील हेच मीठ त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही प्रभाव पडते. इथपर्यंत की वेद पुराणांमध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की ज्या पण घरामध्ये मिठाचा डब्बा रिकामी असेल त्या घराची बरकत कधीच होत नाही. ज्या पण घरामध्ये मिठाचा उपाय अगदी योग्य प्रकारे केला जातो त्या घराची प्रगती होत जाऊन त्या घरावर श्री लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद बनून राहतो. बघतो, तुम्हाला मिठाशी संबंधित आता त्या गोष्टींच्या विषयी सांगण्यात जात आहे ज्यांना तुम्ही जाणून घेणे खूपच अधिक आवश्यक आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात या गोष्टींचे ध्यान ठेवणे खूपच अधिक आवश्यक आहे, जेणे की तुमच्या जीवनामध्ये पुढे ज्या पण समस्या येणाऱ्या असतील त्या आपला रस्ता आपोआपच बदलतील. या उपायांना केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे जास्त यशस्वी व्हा की ज्यानंतर तुम्ही समाजामध्ये एका उदाहरणाच्या स्वरूपात बनून जाल. तुमच्या जीवनाची भरभराट होईल आणि तुमच्या घरावर श्री लक्ष्मीची कृपा कायम बनून राहील. तर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, प्रत्येक एका माहितीला खूपच ध्यान देऊन ऐका. तर सर्वात पहिला उपाय जो तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे तो म्हणजे दारिद्र्यापासून मुक्ती मिळवण्याचा महाउपाय मानून चला. बघतो, तुमच्या घरावर दारिद्र्याने आपले पाय पसरवलेले असतील, तुमच्या घरामध्ये जेवढी पण लोक आहेत त्यांचे आपापसात पटत नसेल, तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत ते जेवढे पण काम करतात त्या कामांमध्ये खूपच अधिक परेशानीच्या बाधा येतात, बनलेली कामे बिघडून जातात, तुमच्या घराची उन्नती अगदी पूर्णपणे बंदच झालेली आहे, तर बस तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. आणि या उपायास केल्याच्या नंतर हे मानून चला बघतो की याने ना केवळ तुमच्या घरी सकारात्मक ऊर्जेचा वास होईल तर तेथेच तुमच्या घराची बरकती होईल, तुमच्या घर कुटुंब परिवाराची उन्नती होईल, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य खूपच यशस्वी होतील, खूपच पुढे जातील. तर पहा बघतो, या गोष्टीचे विशेष करून खूपच ध्यान ठेवा की गुरुवारचा दिवस सोडून तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही दिवशी लादी पोछा व फरशी साफ करत असाल तर लादी पोछा करण्याच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर मीठ अवश्य टाका. बघतो, गुरुवारच्या दिवशी घरी कधीही लादी पोछा केला जात नाही आणि जर तुम्ही कळत न कळत कधी चुकूनही गुरुवारच्या दिवशी लादी पोछा कराल तर याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास होईल. तर बस याच गोष्टीचे विशेष ध्यान ठेवायचे आहे. तुम्ही इच्छिता तर आठवड्यातील फक्त एक दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये लादी पोछा करून घ्या आणि त्या लादी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर अथवा एक चम्मच मीठ घाला. फक्त एवढे जर तुम्ही आठवड्यातून एकदा कराल तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होऊन जाईल. आणि ज्या पण घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास होतो त्या घरावर दैवीय शक्तींचा आशीर्वाद कायम बनून राहतो, त्या घराची बरकत होते, उन्नती होत जाते आणि त्या घरातील सदस्य आपल्या जीवन काळामध्ये ज्या पण कार्याला सुरुवात करतील त्या कार्यांमध्ये त्यांना निश्चित यश प्राप्ती होईल. हा उपाय केल्याने तुमच्या घराचा वास्तुदोषही समूळ नष्ट होऊन जाईल. बघतो, धन प्राप्ती आणि बरकतीच्या हेतूने मिठाला काचेच्या पात्रात अथवा बरणीत ठेवा आणि त्यामध्ये 4-5 लवंगा टाका. याने धनाची आवक होण्यास सुरुवात होऊन जाईल आणि घरामध्ये बरकतही बनून राहते. तसेच याने एका बाजूने जेथे मिठाचा सुगंध बनून राहील तर तेथेच दुसरीकडे पाहाल तर या उपायाने कधीही तुमच्या घरात धनाची कमी राहणार नाही. आता मानून चला की तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंधन झालेले आहे. तुम्ही खूपच मेहनत करता, परिश्रम करत आहात, परंतु तुम्हाला त्याचे योग्य ते फळ मिळत नाही आणि तुम्ही हे पाहत आहात की तुमच्या जीवनामध्ये अनावश्यक फुकटचे आकस्मिक खर्च हे वाढतच जात आहे. तर एक छोटासा उपाय करा जो की तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे. आणि जर तुम्ही हा उपाय अगदी योग्य मुहूर्तावर केला तर मानून चला बघतो, याने ना केवळ तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे सुरू होऊन जाईल तर तेथेच तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे नवनवीन मार्ग उघडले जातील. तुमच्या जीवनामध्ये जे धन येईल त्यामध्ये वृद्धी होत जाईल. हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी करायचा आहे. या गोष्टीचे विशेष करून खास ध्यान ठेवा. कोणत्याही बुधवारच्या दिवशी तुम्ही एक काचेचे ग्लास घ्या, दुसरे कोणतेच ग्लास घेऊ नका. त्या ग्लासाला तुम्ही पूर्ण गंगाजलाने भरून घ्या. बघतो, हे गंगोत्री गंगाजल मार्केटमध्ये तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल. आता या ग्लासामध्ये तुम्हाला 1 चम्मच मीठ मिसळून घ्यायचे आहे. नंतर या ग्लासावर तुम्ही एक लाल कपडा पसरवा आणि त्या कपड्यास मोलीच्या लाल पिवळ्या रंगाच्या धाक्याने या ग्लासाच्या मुखास बंद करून बांधून घ्या. आता या ग्लासास तुम्ही तुमच्या घराच्या त्या रूम मध्ये ठेवून द्या अथवा अशा ठिकाणी ठेवा की जेथील स्थानी तुम्ही जास्त काळ राहता. तुम्ही कोणत्याही दिशेमध्ये
या 1 ग्लास पाण्याला ठेवून द्या. आता पुढे तुम्हाला 15 दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान या ग्लासातील पाण्याला बदलायचे आहे आणि त्यामध्ये पुन्हा 1 चम्मच मीठ टाकायचे आहे. हाच उपाय तुम्हाला दर 15 दिवसांनी करायचा आहे. ग्लासातील जुने पाणी कोणत्याही झाडाच्या मुळात ओतून द्यायचे आहे. बघतो तंत्रशास्त्रामध्ये हे लिहिलेले आहे की कोणीही व्यक्ती जर हा उपाय आपल्या जीवनामध्ये करण्यास सुरुवात करेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातून तो प्रत्येक दोष समाप्त होऊन जाईल. त्याच्या कारणामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनाची वृद्धी होत नव्हती आणि हा उपाय केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच पाहाल की कसे तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे रस्ते आपोआपच खोलले जातील. फक्त जर तुमच्यावर मंगळ दोष आहे, तुमच्यावर शनी दोष आहे, तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहमान फारसे बरे नाहीत आणि तुम्ही या गोष्टीला घेऊन खूपच परेशानीत आहात तर एक छोटासा उपाय प्रत्येक मंगळवारी अथवा दर शनिवारच्या दिवशी करण्यास सुरुवात करा. तुमच्यावर जो पण दोष लागलेला असेल त्याचा प्रभाव जवळजवळ नसल्याचा बरोबरचा बनून जाईल. तर तुम्हाला यात करायचे काय आहे की मंगळवारच्या दिवशी अथवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला 1 वाटी दही घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काळे मीठ मिसळून त्याचे सेवन करायचे आहे. जर तुम्ही कोणत्याही मंगळवारी अथवा शनिवारी हा उपाय करण्यास सुरुवात करता तर मानून चला बघतो तुमच्यावर शनिदोष आहे, मंगळ दोष आहे, तुमची 7.5 सुरू आहे किंवा मग तुमच्यावर कोणताही दोष सुरू आहे तर याने त्याचा प्रभाव अगदी नसल्याच्या बरोबरीचा बनून जाईल. हा एक असा उपाय आहे की जर तुम्ही कोणत्याही पंडिताला विचाराल तर तो तुम्हाला हा उपाय निश्चितच सांगेल. तर तुम्ही हा उपाय कराल तर तुमचे दुर्भाग्य तुमच्यापासून दूर निघून जाईल आणि तुमच्या नवग्रहांची पीडाही शांत होऊन जाईल. गरिबी तुमच्या आयुष्यात नावाला उरणार नाही, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. बघतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नाईक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.